नमस्कार मंडळी. पालक पनीर तर आपण नेहमीच करतो, म्हणजे पालकाच्या ग्रेव्हीमध्ये आपण नेहमी पनीर घालतो. परंतु आज आपण करणार आहे पनीरच्या ग्रेव्हीमध्ये पालक. कशी करायची ते बघूया. लागते तर अप्रतिमच. चला सुरुवात करूया. आता यासाठी पनीर घेतलं आहे मी. पनीर आपण 100 ग्रॅम पनीर घेतलं, त्यातलं अगदी थोडंसं पनीर बाजूला काढलेलं आहे आणि उरलेल्या पनीरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची मस्तपैकी पेस्ट तयार करून घेतली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं. जिरं छान तडतडू द्यायचं. त्यानंतर 2 मीडियम आकाराचे कांदे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि मस्त हे परतून घ्यायचे जोपर्यंत आपल्याला छानपैकी तेल सुटत नाही. तर आता हे छान परतलं गेलं की त्यामध्ये पाव टीस्पून हळद, एक टेबलस्पून घालायचं आहे धना पावडर, लाल तिखट घालायचं आणि 1 चमचा घालायचा आपल्याला किचन किंग मसाला. ह्या परतलं गेलं की त्यामध्ये 2 टोमॅटो अगदी बारीक चिरून घालायचे किंवा टोमॅटो तुम्ही मिक्सरमधून बारीक करूनही घालू शकतात. आता कांदा टोमॅटोच्या मसाल्याला छान तेल सुटलं की त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला पालक आणि छान परतून घ्यायचा आहे. पाणी न घालता त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण घालून घ्यायची चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ घालायचं आहे. झाकण ठेवून पाणी न घालता अगदी मस्तपैकी पालक शिजून घ्यायचा आहे. पालकाला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्यामध्ये अगदी व्यवस्थित तो शिजतो. व्यवस्थित तो शिजला की त्यानंतर आपण केलेली पनीरची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर घालायचं आवश्यकतेनुसार पाणी. ही भाजी ना फार पातळ करायची नाही, थोडीशी घट्ट सरस ठेवायची आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. याला छान उकळी येऊ द्यायची. छान उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायची कसुरी मेथी आणि जे थोडेसे पनीरचे पीसेस ठेवले ना ते यामध्ये घालायचे आहेत. त्यामुळे ना थोडी भाजी अजून छान दिसते. वरतून आपल्याला तडका घालायचा आहे. त्यासाठी गरम तेल करायचं आहे. त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं तडतडलं की 1 गठ्ठा लसूण अगदी बारीक चिरून घातला आहे आणि लसूण व्यवस्थित तळला गेला की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये घालून घ्यायचं कश्मीरी लाल तिखट आणि हा तडका आपल्या भाजीवर घालायचा आहे की आपल्या भाजीची चव अजूनच छान येते. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा पालक पनीरची रेसिपी. थँक्यू.